वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा। धार्मिक सोहळे सामाजिक सलोख्यासाठी आवश्यक महंत उद्धवजी महाराज मंडळी। धार्मिक सोहळे हे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन समृद्ध करण्यासोबतच समाजात एकोपा व सलोखा निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महंत भ. उद्धवजी महाराज मंडलिक यांनी केले आहे। श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री साई उत्सव तपपूर्ती सोहळ्यानिमित्त झालेल्या श्री साई सच्चरित पारायण व कीर्तन महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते। शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एक हा संदेश वेद, शास्त्रे आणि सर्व धर्मग्रंथांचा सार असल्याचे त्यांनी सांगितले। सुखी जीवनासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। देवळाली प्रवरा हे गाव अनेक पिढ्यांपासून धार्मिक क्षेत्रात महाराष्ट्राला परिचित असून साई उत्सवाच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या समारोपानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मोठ्या क्षेत्र देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली। देवळाली प्रवरा हे शहर आणि गाव धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक अशा सर्वार्थाने अनेक पिढ्यांपासून संबंध महाराष्ट्राला आणि भारतभर परिचित आहे। या ठिकाणी साई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गेली 12 वर्ष विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि या निमित्ताने गावातील सर्व जाती धर्मीयांना एकत्र करून साईबाबांचा जो संदेश आहे सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी हा कृतीतून देण्याचा उपक्रम साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतोय। खूप चांगली तरुण पिढी एकत्र आलेली आहे। कुणी शेतकरी आहेत, कुणी व्यापारी आहेत, कुणी छोटा मोठा नोकरदार आहेत, कुणी मोठे उद्योजकही आहेत, पण लहान थोर असा आपापर भाव विसरून एकोप्यानं एखादं काम किती चांगलं होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे साई प्रतिष्ठान आहे। तरुणांना योग्य विचार देण्याचं काम, या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला उपक्रम राबवण्याचं काम साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा यांच्या माध्यमातून होतंय। हा सप्ताह संपन्न झालाय। आज या निमित्तानं काल्याचं कीर्तन, अन्नदान, महाप्रसाद आणि 7 दिवस सुद्धा महाराष्ट्रातली अनेक कीर्तनकार मंडळी आली, दररोज महाप्रसाद झाला। अशा पद्धतीनं देवळाली प्रवराच्या वैभवाला साजेसा कार्यक्रम साई प्रतिष्ठानने या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। येणाऱ्या 2026 सालामध्ये मे महिन्यात 4 मे ते 11 मे 2026 या कालावधीत रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या भव्य अशा रामायण कथेचं आयोजन सुद्धा साई मंदिर देवळाली प्रवरा या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न होणार आहे। याही कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी येणाऱ्या कालावधीमध्ये लाभ घ्यावा आणि या निमित्तानं मी एकच आवाहन करेन, हे धार्मिक सोहळे आपण आपलं कौटुंबिक जीवन चांगलं करण्यासाठी, व्यक्तिगत जीवन चांगलं करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी हे धार्मिक कार्यक्रम असतात। तेव्हा आपलं कुटुंब येणाऱ्या काळात एकसंग राहावं, आपलं जीवन आपण चांगलं जगावं आणि समाजातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी एकत्र गुण्या गोविंदाने नांदावं हाच संदेश या साई सच्चरित्र पारायण सोहळ्यातून आमच्या साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे। या निमित्तानं मी सर्वांना खूप धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी, ओम साईराम।